राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ओडिसातल्या भुवनेश्वर इथून तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुजरातमधून राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राज्यात विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे तसंच शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांनी आपले अर्ज दाखल केले। राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसंच विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विधानभवनात अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते। काँग्रेसमधून चंद्रकांत हांडोरे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला। यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। सोनिया गांधी यांनी कालच राजस्थानमधून आपला उमेदवारी अर्ज भरला होता। 15 राज्यांमधल्या 56 जागांसाठी ही निवडणूक होणार असून येत्या 27 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे। 16 फेब्रुवारीला या अर्जांची छाननी होणार असून 20 तारखेपर्यंत उमेदवार आपलं नाव मागे घेऊ शकतात।